मीरा पाठक. माझे मीराचे स्वयंपाकघर आहे. तर आज आपण मीराच्या स्वयंपाकघरामध्ये मसाले भात कसा करायचा ते पण बघूया. तर मसाले भातासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. 2-3 वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुवून असं बाउलमध्ये पसरवून ठेवला आहे, काढून घेतलेला आहे. आणि मसाले भातासाठी मी थोडेसे पाव किलो मटार सोलून असे वाटीमध्ये घेतलेले आहेत. 2-3 गाजर असे उभे चिरून घेतलेले आहेत. 2-4 मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता. काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत. काजू पाकळ्या घालणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी चालतात. त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाणे सुद्धा घालू शकता. आणि मसाले भातासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गोडा मसाला आणि चवीपुरतं मीठ. आणि हे तेल घातलंय बरणीत, यातलं 2 मोठे डाव तेल आपल्याला लागेल. आता आपण मसाले भात कसा करायचा ते बघूया. मसाले भातासाठी मी 5-6 वाट्या पाणी उकळून घेतलेलं आहे. मसाले भात करण्यासाठी मी गॅस स्टोव्हवर स्टीलची कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 4 चमचे तेल घालूया. त्याच्यामध्ये तेल तापले. आता त्याच्यात आपण थोडीशी मोहरी टाकूया, थोडासा हिंग टाकूया. मी थोडासा कांदा पण घातला आहे. कांदा पण छान लागतो मसाले भातात. 1-2 कांदे बारीक चिरून घेतलेले. कांदा छान गुलाबीसर परतून घेऊयात. 5 मिनिटासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवूयात, म्हणजे कांदा लवकर शिजला जातो. कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर तो लवकरच मऊ होतो. ही पण एक टिप आहे. जेव्हा आपल्याला गडबड असते, कांदा शिजायला हवा असतो पटकन, तेव्हा थोडंसं मीठ त्याच्यामध्ये भुरभुरायचं, म्हणजे कांदा लवकर शिजला जातो. आपला कांदा छान गुलाबीसर शिजून झालेला आहे, परतून घ्या. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर हळद टाकू. मग अशी स्वच्छ धुवून ठेवलेला कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या. मटार टाकूया आपण. ते पण असे छान परतून घेऊया आणि 1-2 मिनिटं भाजून घेऊया. गाजराचे काप. गाजर, मटार, कढीपत्ता असं घातल्यामुळे छान असं कलरफुल रंग आलेला, म्हणजे नॅचरल कलर आला आहे ह्याला. फोडणी लागते. आता ह्याच्यामध्ये काजू पाकळ्या घालू. काजू पाकळ्या तुम्ही तेलात तळून घेतल्या तरी छान, अजून खमंग छान लागेल. आता ह्या भाज्या शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकूया त्याच्यात, म्हणजे भाज्या लवकर शिजतात. तुम्ही मसाले भातामध्ये अजून फ्लॉवर घालू शकता, वांगी घालू शकता. तुम्हाला जेवढ्या भाज्या घालता येतील तेवढ्या भाज्या तुम्ही मिक्स करू शकता. आज माझ्याकडे मी गाजर, मटार
कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कारली असं घेतलेलं आहे. आपण आता गोडा मसाला बनवून घेऊया. गोडा मसाला साधारणपणे मी 4 चमचे घेतला आहे. त्यातला 2 चमचे मी फोडणीमध्ये टाकलेला आहे. आता आपण जे तांदूळ 2-3 वाट्या घेतल्यात धुवून ते आता याच्यामध्ये ॲड करूया. तांदूळ छान असे परतून घेऊया. त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या अशा छान मिक्स होतात. मटारचा हिरवा रंग, गाजराचा लाल रंग आणि मसाला, हळद ह्याच्यामुळं खूप सुंदर दिसतोय आपला हा परतलेला तांदूळ. आता याच्यात आपण उरलेला गोडा मसाला मिक्स करूया आणि चवीपुरतं मीठ. साधारणपणे 2 वाट्यांना एवढं मीठ लागतं साधारणपणे. हे सगळं छान मिक्स करून घेऊया, मसाला, मीठ. आता ह्याच्यामध्ये आपण हे उकळून घेतलेलं पाणी मिक्स करूया. तुम्ही मोजूनही घालू शकता आणि अंदाजे घालू शकता. साधारणपणे 1 वाटीला 2 वाट्या पाणी असं आपण मसाले भाताला घालू शकता. हा तुम्ही मसाले भात असं या कढईत पण शिजवू शकता आणि तुमच्याकडे प्रेशर कुकर असेल तर त्याच्यामध्ये पण 2 शिट्ट्या काढून मसाले भात त्याच्यामध्ये तुम्ही शिजवून घेऊ शकता. ह्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया आणि साधारणपणे 10-15 मिनिटांनी आपला मसाले भात तयार होईल.